Page number 60, Unit 3.3, Eco-Friendly Celebrations. Exercise Pointers. Question first. Guess the meaning of. पुढील शब्दांचे आपल्याला अर्थ सांगायचे आहेत आणि ते शब्द आहेत अमेझिंग, सेलिब्रेटेड, क्रॅकर्स अँड पेपर लँटर्न. सो लेट अस सी द मीनिंग. अमेझिंग मीन्स आश्चर्यकारक. सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला. देन क्रॅकर्स मीन्स फटाके अँड पेपर लँटर्न मीन्स कागदाचा कंदील. दीज आर द मीनिंग्स ऑकर्ड इन दिस टेक्स्ट. या प्रस्तुत पाठामध्ये दिलेल्या शब्दांचे अशा पद्धतीने अर्थ आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2. लिस्ट द इम्पॉर्टंट पॉइंट्स फ्रॉम इच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. प्रस्तुत पत्रातील प्रत्येक पॅरेग्राफमधून, परिच्छेदमधून महत्त्वाच्या मुद्द्यांची आपल्याला यादी करायची आहे. इन द फर्स्ट पॅरेग्राफ द इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट द इको-फ्रेंडली गणेश उत्सव सेलिब्रेटेड इन अमेरिका. अमेरिकेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. देन इन द सेकंड पॅरेग्राफ देर इज इम्पॉर्टंट पॉइंट प्लॅनिंग ऑफ इको-फ्रेंडली दिवाळी विदाउट क्रॅकर्स अँड एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स. भारतामध्ये पर्यावरणपूरक दिवाळीचं आयोजन, फटाक्यांव्यतिरिक्त दिवाळी साजरी करायची, परंतु पारंपरिक फराळ मात्र त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, त्याचा सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे. इन द थर्ड पॅरेग्राफ देर इज डिस्क्रिप्शन अबाउट द सबस्टिट्यूट आयडियाज, सबस्टिट्यूट ॲक्टिव्हिटीज फॉर द क्रॅकर्स. तिसऱ्या परिच्छेदामध्ये फटाक्यांसाठी त्या ठिकाणी पर्यायी कृती सांगितलेल्या आहेत. दॅट इज द प्रिपरेशन ऑफ पेपर लँटर्न अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. कागदाचा कंदील बनवणे आणि रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवणे याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. देन इन द फोर्थ पॅरेग्राफ दॅट इज द इन्व्हिटेशन टू कझिन टू कम इंडिया. इट मीन्स इट इज द इन्व्हिटेशन टू अथर्व टू कम टू इंडिया. अथर्वला भारतात येण्याविषयी त्या ठिकाणी चौथ्या परिच्छेदात सांगितलेलं आहे. देन इन द फिफ्थ पॅरेग्राफ सेलिब्रेशन ऑफ थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US मध्ये म्हणजे अमेरिकेत साजऱ्या होणाऱ्या थँक्सगिव्हिंग आणि हॅलोवीन या दोन सणांबद्दल त्या परिच्छेदात सांगितलेलं आहे. अँड इन द लास्ट अँड द सिक्स्थ पॅरेग्राफ देर आर रिगार्ड्स अँड लव्ह फॉर द एल्डर्स अँड यंगर्स. 6व्या परिच्छेदामध्ये त्या ठिकाणी मोठ्या व्यक्तींसाठी आणि त्याचबरोबर लहान व्यक्तींसाठी आदर आणि प्रेम व्यक्त केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3. लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट, एनिफाय अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. आपण साजरे करीत असलेले कोणतेही 5 सणांची यादी करायची आहे. तसे आपण बरेचसे सण साजरे करतो, भरपूर आहेत, परंतु त्यापैकी 5 सणांची यादी करा आणि त्या उत्सवातील महत्त्वाचे भाग, महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. सो आय विल मेड ॲन एक्झाम्पल फॉर यू. मी एक सण आणि त्या सणातील महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे भाग तुम्हाला या ठिकाणी विशद करून दाखवणार आहे. बाकीचे 4 किंवा 5 तुम्ही स्वतः करायचे आहेत. द फेस्टिवल इज दिवाळी, फेस्टिवल ऑफ लाईट, बिगेस्ट अँड prominent festival in India, falls in month of October or November, that is Marathi month Kartik, celebrated in the honor of Lord Ramchandra, worship of goddess Lakshmi, Vishnu, Krishna, Yami, Durga, Kali, Hanuman, Dhanvantari and Vishwakarma. The important days or other festivals included in Diwali are Dhanateras, God Dhanvantari and Yamadipdanam is done there. Narak Chaturdashi, Kali Chaudas or Hanuman Puja is done on this day. Lakshmi Pujan, Goddess Lakshmi and Kali are worshipped there. Bali Pratipada, there is Govardhan Puja, and then Bhai Dooj. On this day, Vishwakarma Pujan is done.
This day is also known as Bhaubij, and this is the festival of brother and sister. Sister makes auction of her brother. Question number 4. Quiz the teacher as shown on page 40. तुमच्या शिक्षकांना प्रश्न विचारायचे आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी आपण पान क्रमांक 40वर आधी बघितलेली आहे. तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊ शकतात. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन्स टू युअर क्विज. आणि शिक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी खालील प्रश्नांचा तुम्ही उपयोग करू शकतात. लेट्स सी व्हॉट आर द क्वेश्चन्स अँड हाऊ टीचर विल आन्सर युअर क्वेश्चन्स. आणि तुम्ही हे प्रश्न तुमच्या प्रश्नमंजुषेत सुद्धा वापरू शकतात. द फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ डू वी से गड और फराळ इन इंग्लिश. these are the some sample examples. You can frame another questions also. या प्रश्नाचा अर्थ आहे आपण इंग्रजीमध्ये गड आणि फराळ यांना काय म्हणतो आणि टीचर्सने आन्सर्स काय दिलेले बघा. फर्स्ट आन्सर, गड मीन्स फोर्ट अँड फराळ मीन्स स्नॅक. देन द सेकंड क्वेश्चन, व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन फार अँड लॉंग. फार आणि लॉंग याच्यामध्ये काय फरक आहे. द आन्सर फ्रॉम द टीचर इज, शिक्षकांनी उत्तर दिलेलं आहे, यू यूज फार विथ डिस्टन्स अँड लॉंग विथ लेंथ. आपण जिथं अंतराचा संबंध असेल त्यावेळेला आपण फार वापरतो आणि लांबीचा जिथं संबंध येतो त्यावेळेला आपण लॉंग हा शब्द वापरतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स द अपोजिट ऑफ डर्टी. आणि याच्यासाठी टीचरांनी उत्तर दिलेलं आहे, क्लीन इज अ अपोजिट अँड clumsy is a synonyms of dirty. In this way you can frame the quiz and your reply should be in this way. तुम्हाला मिळणारी उत्तरं अशा पद्धतीची असतील हे लक्षात ठेवा. and you can use these questions and you can frame other questions to ask in the quiz. प्रश्नमंजुषेत हेही प्रश्न विचारू शकतात आणि इतरही प्रश्न तुम्ही तयार करून प्रश्नमंजुषेत विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 5, डिस्कस द फॉलोइंग. खालील बाबींची चर्चा करा. ए, विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. आपण मोठ्या प्रमाणात कोणते उत्सव साजरे करतो. वी सेलिब्रेट सो मेनी फेस्टिवल्स इन इंडिया. आपण भारतात अनेक उत्सव साजरे करतो. बट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल आर दिवाळी, गणेश उत्सव, नवरात्री, होळी, दसरा, मकर संक्रांती, रंगपंचमी, ईद, क्रिसमस. देन क्वेश्चन बी, चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाइड विच पार्ट्स ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. सी पेज 63. आता कुठलाही एक सण निवडा आणि त्या एक सणातील कोणते भाग पर्यावरणपूरक आहेत आणि कोणते भाग पर्यावरणपूरक नाहीत ते सांगा. त्यासाठी पान क्रमांक 63ची मदत तुम्ही घेऊ शकतात. आता याच्यावर रंगपंचमी या सणाविषयी दिलेला आहे. बट वी हॅव टेकन द एक्झाम्पल ऑफ दिवाळी, सो वी विल एक्सप्लेन अबाउट इट. आपण दिवाळी हा सण आधी एक्सप्लेन केला आहे, त्याबद्दल आपण बघूयात. ॲज फार ॲज द दिवाळी फेस्टिवल इज कन्सर्न्ड, there are also two parts and some parts are eco-friendly and some parts are not eco-friendly. First we will see eco-friendly parts, and the eco-friendly part of this festival is enjoying the snacks, लाडूज, चकलीज. तो जो काही फराळ आहे हा फराळ याचा आनंद घेणं हा पर्यावरणपूरक भाग झाला या सणाचा. एन्जॉईंग द फेस्टिवल अँड मीटिंग द रिलेटिव्ज, नातेवाईकांना भेटणं, बाईंग न्यू क्लॉथ्स, नवीन कपडे खरेदी करणं, ड्रॉइंग गुड रंगोली डिझाईन्स अँड कलर इट अँड वर्शिप द गॉड अँड गॉडेस. दारामध्ये छानशी रांगोळी काढणं आणि त्या रांगोळीमध्ये रंग भरणं आणि देवी देवतांची पूजा करणं. सो दिस पार्ट ऑफ द फेस्टिवल इज इको फ्रेंडली. बट ऑन द अदर हँड देअर आर सम पार्ट्स और देअर आर सम इन्सिडंट्स दॅट आर नॉट इको फ्रेंडली. आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या इको फ्रेंडली नाही आहेत. अँड इन दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लेटिंग नॉयझी क्रॅकर्स अँड
मेकिंग अ लॉट ऑफ स्मोक वाईल लेटिंग द क्रॅकर्स. फटाके फोडताना मोठा आवाज करणं आणि मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण करून हवेचं एअर पोल्युशन ॲज वेल ॲज साऊंड पोल्युशन इज डन देअर. वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी केलं जातं. सो इट इज नॉट इको फ्रेंडली पार्ट अकॉर्डिंग टू मी. माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या म्हणण्यानुसार हा पर्यावरणपूरक भाग नाही. इन दिस वे यू कॅन डिस्कस ऑन एनी अदर फेस्टिवल. अशा पद्धतीने तुम्ही इतर कुठल्याही सणावर अशा पद्धतीने चर्चा करू शकतात. क्वेश्चन नंबर 6. थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट. फॉर एक्झाम्पल रीडिंग फेस्टिवल. आधुनिक सणांचा किंवा उत्सवांचा आणि ते साजऱ्या करण्याच्या नवीन पद्धतींचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. आणि एक उदाहरण दिलेलं आहे, एक नवीन सण किंवा उत्सव दिला आहे रीडिंग फेस्टिवल म्हणजे वाचनाचा उत्सव. याचबरोबर आपण दुसरे पण सण सांगू शकतो. प्लांटेशन झाडाचं रोपण किंवा क्लिनिंग फेस्टिवल स्वच्छता उत्सव. सो इफ प्लांटेशन फेस्टिवल म्हणजे रोप लावण्याचा जो उत्सव आहे किंवा वृक्ष लावण्याचा उत्सव याबाबत जर बोलायचं झालं तर वी कॅन से दॅट आपण असं म्हणू शकतो आफ्टर द फर्स्ट रेन. इट मीन्स इट इज द प्रोसिजर और इट इज द वे ऑफ सेलिब्रेटिंग द फेस्टिवल ऑफ प्लांटेशन. आफ्टर द फर्स्ट रेन म्हणजे पहिल्या पावसानंतर वी शूड कलेक्ट द डिफरंट टाइप्स ऑफ द सीड्स अँड सो देम नियर बाय द हिल साइड्स. पहिल्या पावसानंतर आपण विविध प्रकारच्या झाडांच्या वृक्षांच्या बिया जमा करायच्यात आणि ह्या बिया जवळपासच्या डोंगराळ भागात किंवा टेकडीच्या भागात त्या आपण लावायच्यात. देन आफ्टर द रेनी सीझन वी शूड विजिट देअर. पावसाळा संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी भेट द्यायची आहे. अँड वी शूड टेक केअर ऑफ द न्यू सीडलिंग्स टिल दे ग्रो वेल. We can make a compound around the plant and help it to protect from the animals. मग आपण पावसाळ्यानंतर भेट दिल्यानंतर जे रोपं त्या ठिकाणी उतरलेले आहेत त्या रोपांची आपण काळजी घेऊ शकतो. त्या रोपांच्या आजूबाजूला कंपाऊंड करून त्यांचं आपण प्राण्यांपासून संरक्षण करू शकतो. क्वेश्चन नंबर 7. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य वाचा. फर्स्ट, we are going to make a beautiful paper lantern at home. And second, I am going to make a model of Fort Raigad. Note that the phrases we are going to and I am going to show future plans. आता वरील दोन्ही वाक्यांमध्ये we are going to and I am going to हे ज्या फ्रेजेस आहेत, हे जे वाक्प्रचार आहेत हे भविष्यकाळ दाखवतात. Now कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंगफुली. आणि अशाच प्रकारे भविष्यकाळ दाखवणाऱ्या फ्रेजेसचा वापर करून पुढील वाक्य पूर्ण करा. फर्स्ट, आवर टीचर इज गोइंग टू डॅश डॅश. आवर टीचर इज गोइंग टू टीच अस. सेकंड, माय फादर इज गोइंग टू डॅश डॅश. माय फादर इज गोइंग टू स्टार्ट अ बिझनेस. देन थर्ड वन, माय ग्रँडमदर इज गोइंग टू डॅश डॅश. My grandmother is going to tell us a story. In all these sentences, we have completed those sentences with the phrases that phrases show future plans. आपण पूर्ण केलेल्या वाक्यांमध्ये ज्या फ्रेजेस आपण वापरल्या आहेत त्या फ्रेजेस नजीकच्या काळातला भविष्यकाळ दर्शवता आहेत. क्वेश्चन नंबर 8. Write a letter to your friend or cousin using the following format. पुढील आराखडा वापरून तुमच्या मित्राला किंवा चुलत भावाला किंवा बहिणीला पत्र लिहायचं आहे. नाऊ लेट मी क्लिअर वन थिंग दॅट इन द फॉलोइंग लेटर यू हॅव गिवन 2 सिच्युएशन्स. तुम्हाला 2 वेगळ्या वेगळ्या प्रसंगी पत्र लिहिता येईल अशी सिच्युएशन दिलेली आहे. त्यापैकी तुम्हाला जे योग्य पत्र लिहायचं आहे योग्य परिस्थितीला अनुसरून तेच वापरायचं. जो ऑर ऑप्शन दिलेले आहेत शब्द ते वापरू नका. फॉर एक्झाम्पल इथं आधी हाय दिलं आहे, नंतर हॅलो दिलेलं आहे. या दोघांपैकी एकच वापरा. त्यानंतर थँक्स फॉर युअर लेटर ऑर आय रिसिव्ड युअर लेटर
या दोघांपैकी एकच वापरा. जिथं ऑब्लिक दिलेला आहे, ऑब्लिकची रेषा दिलेली आहे, तिथं दोघांपैकी एकच ऑप्शन आपल्याला वापरायचा आहे. आणि मग पुढील पत्रामध्ये जो ऑप्शन आपल्याला वापरायचा नाही त्याच्यावर मी काट मारलेली आहे, ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. तुम्ही दुसऱ्या ऑप्शनचंही लेटर लिहू शकतात, पण जो ऑप्शन मी वापरलेला नाही, ज्या परिस्थितीला अनुसरून मी पत्र लिहिलेलं नाही, त्याच्यावर मी काट मारलेली आहे. ऑब्लिकमधून जे योग्य आहे तेच घेतलेलं आहे. लेट्स सी हाऊ कॅन वी राईट द लेटर. चला तर मग बघूयात की आपण आपल्या मित्राला किंवा चुलत भावाला किंवा बहिणीला कशा प्रकारे पत्र लिहू शकतो. लेट मी रीड द लेटर, लिसन इट and read it carefully. Date 11th December 2020. Place Pune. My dear Raj, hi. I received your letter. It was nice to know that you got good marks in the exams. Please tell me about your friends. We are going to surprise you. We are also going to plan a picnic. You know my friends, Ram, Sham and Abhi. They are going to make a cricket team. When you come here, we will join you with us. How are your parents? Give my regards to your parents and love to Piyu. Yours lovingly, Anu. In this way, you can write a letter. You can choose another options also that I have struck out. तुम्ही अशा पद्धतीने पत्र लिहू शकतात किंवा तुम्ही जे ऑप्शन्स मी खोडलेले आहेत ते ऑप्शन्स वापरून सुद्धा पत्र लिहू शकतात. बट रिमेंबर, डू नॉट चेंज द फॉर्मॅट. परंतु लक्षात ठेवा, हा जो आराखडा आहे, हा फॉर्मॅट आहे, हा बदलायचा नाही. त्याची तारीख, ठिकाण आणि ज्या ज्या पद्धतीने स्टेप्स फॉलो केल्या आहेत त्या पद्धतीनेच स्टेप्स फॉलो करून लेटर म्हणजेच पत्र लिहायचं आहे. हा पत्राचा एक उत्तम नमुना आहे, हेही लक्षात ठेवा.